बदलापूरमध्ये सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळीमध्ये वाढ होते आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। उल्हास नदीचे आत्ताच्या क्षणाचे अपडेट्स आपण घेत आहोत। 13 मीटर एवढी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे। आपण जर बघत असाल तर उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेली घसरगुंडी वगैरे जे आहे ते पाण्याखाली गेलेले आपल्याला आता सध्या दिसत आहे। सकाळी देखील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पायऱ्या देखील पाण्याखाली होत्या। जिमचे साहित्य देखील आपल्याला पाण्याखाली बघायला मिळाले। अशीच जर मुसळधार पाऊस बदलापूर शहरामध्ये देखील पडत राहिला तर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे। आपण आता उल्हास नदीचे संपूर्ण अपडेट्स घेत आहोत। आपण जर बघत असाल तर उल्हास नदी जी आहे तुंबून वाहताना आपल्याला बघायला मिळते। उल्हास नदीचा जुना पूल जो आहे त्याच्यावरून आपण उल्हास नदीच्या पाणी पातळीचा अंदाजा हा घेऊ शकतो। अजूनही पृष्ठभागाला पाणी लागलेलं नाहीये, त्यामुळे कोणीही काळजी करू नका। मात्र जर मुसळधार पाऊस बदलापूरसह इतरत्र शहरांमध्ये देखील सुरू राहिला, जसे की कर्जत झाले, ठाणे झालं, तर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील नक्कीच वाढ होईल। ते बघूया आपण। उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती बॅरिगेड्स जे आहेत ते देखील लावण्यात यायला पाहिजे, कारण आपण जर बघत असाल तर नागरिकांच्या सुरक्षेची देखील या ठिकाणी काळजी घेण्यात यायला पाहिजे। जे घसरगुंडी आहे ते देखील पाण्याखाली आपल्याला गेलेली बघायला मिळते आहे। अर्ध जे आहे घसरगुंड्या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत। मात्र तरी सुद्धा कोणीही काही घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण ज्या वेळेला उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते त्यावेळेला आजूबाजूची जी गावं आहेत त्यांना स्थलांतरित केले जातं। आजूबाजूला जे रहिवासी राहतात त्यांना स्थलांतर केले जातं आणि त्याचमुळे भीतीचं वातावरण निर्माण होत असतं। परंतु कोणीही काळजी करू नका। जर पाऊस पडतो आहे तर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणं हे साहजिक आहे, अशी माहिती आपल्याला आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेली आहे। 13 मीटर एवढी उल्हास नदीची काही वेळापूर्वीची पातळी होती, पाण्याची पातळी होती। मात्र आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट्सही आपण लवकरच घेणार आहोत। तुम्ही जर बघत असाल तर उल्हास नदीचे लाईव्ह दृश्य जे आहेत आपण आता आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये दाखवत आहोत। बदलापूरमधील विविध ठिकाणी सध्या पाणी जे आहे वाढत चाललेलं आहे। बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग हा देखील पाण्याखाली गेलेला आहे। तरी सुद्धा जर तुम्ही उल्हास नदीवरती फोटोग्राफीसाठी येत असाल तर स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। या ठिकाणी आपण बघत आहात काही नागरिक जे आहेत स्वतःचा जीव मुठीत घालून पुढेपर्यंत येत आहेत आणि फक्त एका फोटोसाठी आणि रीलसाठी किंवा उल्हास नदीची ओढ जी आहे, उल्हास नदीचं पाणी किती वाढलं हे बघण्यासाठी। पण त्या ठिकाणी कुठेही बॅरिगेड्स नाहीये। पाण्यासोबत कोणीही खेळ करू नका। नदीच्या जरी आपल्याला लाटा येताना दिसत नसल्या तरी सुद्धा एवढ्या जवळून जे आहे नदीचं पाणी बघणं अतिशय घातक ठरू शकतं। त्यामुळे लांबून जे आहे प्रत्येक नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। घरात राहा, सुरक्षित राहा, आपले बदलापूर बघत राहा। काही अपडेट्स असतील तर आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू। उल्हास नदीच्या नवीन पुलावर सध्या आपण आता आलेलो आहोत। या ठिकाणचे दृश्य जर आपण बघत असाल तर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसते, परंतु घाबरण्याचं काही एक कारण नाहीये। तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला तेही सांगत चला। ट्रेनचे अपडेट जर आपण बघत असाल तर 5 ते 10 मिनिटं ट्रेन ह्या उशिराने धावत आहेत नेहमीप्रमाणे, परंतु आज रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉक सुद्धा असतो। नागरिक घरातून बाहेर पडत नाही, तर तुम्ही घरात राहा, सुरक्षित राहा, आपले बदलापूर बघत राहा। आम्ही तुम्हाला बदलापूर मधले विविध ठिकाणचे अपडेट्स जे आहेत लाईव्हच्या माध्यमातून देत असतो। परंतु जर तुमच्याही परिसरामध्ये पाणी तुंबलेलं असेल किंवा सोसायटीमध्ये पाणी आलं असेल, इमारतीमध्ये पाणी आलं असेल, काही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही असाल तर आम्हाला तेही सांगत चला। आपण जरा त्या साईडला बघणार आहोत। उल्हास नदीच्या किनारी जे आहेत विनामूल्य कलश हे ठेवण्यात यायला पाहिजे, कारण आता सध्या आपण बघत असाल तर नवरात्री सुरू आहे। नवरात्रीमध्ये पूजेचे जे सामान असतो, पूजेचे फळं, फुलं नदीमध्ये अर्पित केले जातात, मान्य आहे। परंतु तरी सुद्धा आपल्या नदीची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। परंतु आपण ते कुठेतरी विसरत चाललेलो आहोत का? तिथे देखील काही नागरिक जे आहे एकदम नदीच्या किनारी जाऊन बघत आहेत, नदीचे दृश्य बघत आहेत। आता अपडेट आले सगळ्यांना लाईव्हचे। तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही सांगत चला आम्हाला।
13 मीटर एवढी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे. पाणी लागत नाही ते आम्हाला पण माहीत आहे. संदीप पवार, ओके, ठीक आहे संदीप सर. पृष्ठभागाला पाणी लागत नाही आम्हाला पण माहिती आहे. उल्हास नदीच्या आताच्या क्षणाचे अपडेट्स म्हणजे 13 मीटर एवढी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे. काही तासांपूर्वी ही पातळी जी आहे ती मोजण्यात आली होती आणि 13 मीटर एवढी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी होती. मात्र उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते जर बदलापूरसह अनेक शहरांमध्ये असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर. परंतु तुम्ही कोणीही काळजी करू नका. जर असे काही अपडेट्स असतील तर आम्ही तुम्हाला लाईव्हद्वारे नक्कीच सांगणार आहोत. आज ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहेत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक परिसरांमध्ये रेड अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा सांगण्यात आलेला आहे. उल्हास नदी म्हटलं तर पाणी तर असणारच. थोडाही पाऊस पडला की आता उल्हास नदीची पाणी पातळीमध्ये वाढ होते आहे. कारण आपण जर बघत असाल तर अनेक ठिकाणी नाले सफाई देखील होत नाही आणि विविध ठिकाणाहून नदी, नाले, ओढे इथूनच जे आहे उल्हास नदीमध्ये पाणी येत असतं आणि त्याचमुळे अनेक वेळेला असं होतं की उल्हास नदी जे आहे पाणी देखील भरती जी आहे आपल्याला उल्हास नदीमध्ये बघायला मिळते. पाणी घेत नाही उल्हास नदी आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये देखील पाणी साचलेलं असतं. विनामूल्य कलश देखील या ठिकाणी ठेवले गेले पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे बॅरिगेड्स या ठिकाणी लावलेच गेले पाहिजे. कारण आज रविवार आहे, रविवारचा दिवस आहे आणि नागरिक जे आहेत नदी किनारी गर्दी करतात रील बनवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी किंवा चला थोडेसे पाय मोकळे करून येऊ, नदी किनारी फिरून येऊ यासाठी प्रत्येक जण जे आहे घरातून आज बाहेर पडत असतं. परंतु स्वतःची काळजी जी आहे घेतली गेली पाहिजे. आपण जर बघत असाल इथे तर उल्हास नदीचे आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट्स आपण घेत आहोत. नाही, रिस्क आम्ही पण नाही घेणार, परंतु ज्या वेळेला आपण नवीन पुलावर उभं असतो त्यावेळेला रिस्क ही असतेच म्हणायला हरकत नाही. कारण उल्हास नदीचा जुना पुलापेक्षा उल्हास नदीचा नवीन पूल जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये थोडासा घातक वाटतोय असं नागरिकांचं देखील म्हणणं आहे. बघा, आपण वारंवार सांगतोय की बॅरिगेड्स लावले गेले पाहिजे, परंतु बॅरिगेड्स जे आहेत ते लावले जात नाही आजूबाजूला आणि त्यामुळे नागरिक आज रविवारचा दिवस आहे घाई करतात उल्हास नदीवरती येण्यासाठी. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला नक्कीच सांगत चला. कारण उल्हास नदीचे प्रत्येक अपडेट जे आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. उल्हास नदीच्या आताच्या क्षणाची पाणी पातळी ही 13 मीटर एवढी आहे. थोडासा कॅमेरा या साईडला पण घ्या, लोकांना त्या साईडचं पण दृश्य बघू द्या. उल्हास नदीच्या नवीन पूल जो आहे तिथे देखील सुरक्षा ही वाढवली गेली पाहिजे. जे आजूबाजूला रेलिंग लावलेली आहे ती रेलिंग देखील थोड्याफार प्रमाणात मोठी करण्यात यावी, उंच करण्यात यावी अशी जी आहे इथल्या नागरिकांचं म्हणणं येतंय. कारण उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये ज्या वेळेला वाढ होत असते त्यावेळेला आजूबाजूचे परिसर देखील स्थलांतरित केले जातात. आजूबाजूचे नागरिक जे आहेत त्यांना देखील स्थलांतर केलं जातं. अजूनपर्यंत तशी काही परिस्थिती आपल्याला बघायला मिळत नाहीये. परंतु जर पाऊस मुसळधार प्रमाणामध्ये असाच पडत राहिला तर होऊ शकतं की उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल. पण तुम्ही कोणीही काळजी करू नका. आणि अर्थात आता रविवार आहे म्हटल्यावरती घरातच राहा, तुम्ही सगळ्यांनी सुरक्षित राहा. आज काय प्लॅन करत आहात आम्हाला ते पण सांगा. रविवार म्हटलं की नवीन नवीन प्लॅन असतात. आपण थोडा वेळ वाट बघतोय, थोडा वेळ लाईव्ह आपण अजून करणार आहोत. कारण उल्हास नदीचे आताच्या क्षणाचे जे लाईव्ह अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत लवकरच येणार आहेत. आपले हवामान तज्ञ अभिजित मोडक सर आपल्याला वारंवार जे आहेत अचूक माहिती हवामानाबद्दल पोहोचवत असतात. आपण बघत आहात सोलापूरमध्ये देखील महापूर आलेला आहे आणि सोलापूरमधील अनेक ठिकाणी जे आहेत पूर परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली. पिकं देखील नष्ट झालेली आहेत, जीवनशैली नष्ट झालेली आहेत. कारण तिथले जे धरणं आहेत ते तुंबून वाहत आहेत, धरणं पूर्ण भरलेली आहेत आणि त्या धरणांचे देखील दरवाजे जे आहेत ते सोडले जातात. पाणी जे आहे सगळ्या ठिकाणी जात आहे आणि हा जो महापूर आहे त्यामुळे संपूर्ण जीवनशैली नष्ट झालेली आपल्याला बघते. अशी परिस्थिती कुठेही येऊ नये यासाठी नक्कीच उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या गेल्या पाहिजेत. तुमच्या देखील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच येऊ द्या. नवरात्री आहे, आज नवरात्री उत्सव आहे. काल देखील आपण बघितलं नवरात्री उत्सवानिमित्त नागरिकांनी पावसामध्येच जे आहे
नवरात्री साजरी केली, सगळ्यांनी गरबा खेळला. मात्र आज काय वाटतंय तुम्हाला, आज तुम्ही बाहेर पडणार आहात का? कारण आता असंच वाटतंय ही पहिलीच नवरात्री अशी असेल ना की जेव्हा सगळ्यांनी पावसामध्ये जे आहे गरबा खेळलेला आहे. तर तुम्ही सुद्धा काल गरबा खेळायला गेला होतात का, कुठे गेला होतात तेही सांगत चला. उल्हास नदीचे अपडेट्स जे आहेत आपण घेतोय. उल्हास नदीच्या किनारी जर तुम्ही सुद्धा बघण्यासाठी येत असाल तर स्वतःची आणि कुटुंबाची तुम्ही काळजी घ्या. पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते आहे, मात्र तरी सुद्धा कोणीही काळजी करण्याचं काही कारण नाहीये. अनेक प्रसार माध्यमांमधून जे आहेत आपण बघतो की खूप साऱ्या अफवा जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात की उल्हास नदीची पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, असं झालं तसं झालं. परंतु जे आहे आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतोय आणि लाईव्ह कधीही खोटं बोलत नाही. लाईव्ह मध्ये तुम्ही प्रत्यक्षात स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघू शकतात. फक्त जे काही घसरगुंडी वगैरे आहे उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेली ती आपल्याला पाण्याखाली गेलेली दिसते. परंतु पाऊस म्हटला तर उल्हास नदीचे हे अपडेट्स जे आहेत आपल्याला मिळणारच. आणि पाऊस म्हटला तर उल्हास नदीमध्ये थोडंफार पाणी तर साचणारच. आणि पाणी असलं की पाणी पातळीमध्ये देखील वाढ होणारच. सगळ्यांनी आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तो सगळ्यांनी जॉईन करून घ्या. 8766967401 असा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे. सगळ्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे आपले बदलापूर वृत्तवाहिनीचा जॉईन करा. कारण आपले बदलापूर वृत्तवाहिनीचे जे काही अपडेट्स असतील आम्ही लाईव्ह आल्यावरती ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सगळ्यांनी नंबर नोट डाऊन करा. 8766967401. एकापेक्षा जास्त ग्रुप कोणीही जॉईन करू नका. 20 ते 25 पेक्षा जास्त ग्रुप आपले आहेत. एकाच ग्रुपमध्ये एका नागरिकांनी राहा प्लीज. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, आपण ग्रुपमध्ये तुम्हाला नक्की जॉईन करू. मी लिंक देखील जे आहे तुमच्यापर्यंत फॉरवर्ड करतो आम्ही व्हॉट्सअपची. तर तुम्हाला आजचा हा लाईव्ह कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत चला. आपले जे मुख्य प्राणी आहेत त्यांच्यावर देखील जे आहेत आपण जर बघत असाल तर सुरक्षेच्या दृष्टीने हे देखील खूप घातक आहे. कारण इथे मोठी रेलिंग नसल्यामुळे इथपर्यंत श्वान जातात, खाली डोकावून बघतात, पडण्याची देखील शक्यता आहे. पुढे गेल्यावर हेच पाणी आपण पित असतो. तर खूप खूप भयंकर प्रकार आहे हा. त्यामुळे पाणी देखील आता कमी दाबाने येईल याची सगळ्यांनी काळजी घ्या. कारण ज्या वेळेला उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते त्यावेळेला उल्हास नदीमध्ये दूषित पाणी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं आणि त्यानंतर जलशुद्धीकरणाच्या प्रोसेसला वेळ होतो. लाईट आहे का नाही तेही सांगा. सकाळपासून 2 वेळा 2 जणांनी सांगितलं की आज लाईट नाही आहे. तुमच्या परिसरात आहे का लाईट तेही सांगा. चला ना. एवढ्या पुढे जे आहे किनाऱ्यावर जाऊन नदीचं पाणी बघणं हे बरोबर नाही. परंतु तरी सुद्धा इथे मोठ्या मोठ्या सुरक्षा जाळ्या ज्या आहेत त्या बसवण्यात यायला पाहिजे असं आपण खूप वेळेला सांगितलं. आज नवरात्रीचा गरबा होईल का तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. शनिवार रविवार जे आहे असं सांगण्यात आलं की 12 वाजेपर्यंत गरबा जो आहे तो चालणार आहे. मात्र बहुतेक ती बातमी जी आहे पोहोचली आहे इंद्रदेवापर्यंत. म्हणून जे आहे आपल्याला पाऊस खूप जास्त पडताना दिसतोय. 12 वाजेपर्यंत गरबा चालू राहणार म्हटल्यावरती पाऊस देखील तेवढ्या झपाट्याने जोरामध्ये पाऊस वाढतोय आणि पावसाचं प्रमाण वाढतंय. परंतु तरुणाईमधला जल्लोष देखील आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही सगळ्यांनी देखील नक्कीच गरबा करा. परंतु काल आम्ही बघितलं एकानेही रेनकोट जे आहे ते घातलेले नव्हते. सगळ्यांनी रेनकोट घाला, टोपी घाला आणि मग तुम्ही गरबा करा. कारण सोमवारी जे आहे प्रत्येकाला ड्युटीवर जायचं असतं. जे काही स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत त्यांना शाळेतही जायचं आहे. स्वतःची काळजी घ्या आणि मग तुम्ही सगळ्यांनी गरबा खेळा. पावसाचं प्रमाण आपण बघत असाल आता वाढलेलं आहे. पुन्हा एकदा उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते, पण घाबरू कोणीही नका. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला जरा तेही सांगत चला. तुमच्या प्रतिक्रिया बघते. आज बदलापूरमध्ये वीज आहे का तेही सांगा. आपण गेल्या काही दिवसांपूर्वी इथला एक लाईव्ह केला होता आणि त्यावेळेला आपण सांगितलेलं की उल्हास नदीच्या तीरावरती नंबर डीएम करा. ओके, 1 मिनिट. काय अपडेट करू नंबर 1 मिनिट द्या. मी तुम्हाला नंबर पण पाठवते. आणि बदलापूरचं प्रत्येकाने एकच जे आहे ग्रुप जॉईन करायचा आहे. मल्टिपल ग्रुप कृपा करून कोणीही जॉईन करू नका. ठीक आहे, मी तुम्हाला ग्रुप पाठवते. परंतु एकाने एकच ग्रुप जॉईन करा. मल्टिपल ग्रुप कोणीही जॉईन करायचे नाहीत. आपले जे काही अपडेट्स असतील आपण तुम्हाला लाईव्ह मध्ये देत असतो.
डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे आपण मेन्शन करत आहोत तो मोबाईल लागेल. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला बघायला मिळते. मात्र घरात राहा, सगळ्यांनी सुरक्षित राहा. सुरक्षेच्या दृष्टीने उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती आता येणं योग्य नाही आहे. तुम्ही येऊ शकतात, परंतु या ठिकाणी बॅरिगेड्स जे आहेत ते बॅरिगेड्स नाहीयेत आणि त्यामुळे घरातच राहा तुम्ही, असंच आम्ही जे आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, आव्हान करतो आहे. कात्रपमध्ये काय, कात्रपमध्ये लाईट नाहीये असं नाही, आम्ही रिस्क घेणार नाही, आम्ही जरा साईडलाच आहोत. 87 66 96 74 01 87 66 96 74 01. बघा मी तुम्हाला नंबर जो आहे आपला तो टाकलेला आहे 87 66 96 74 01. काय लाईट जी आहे, आजही लाईटची तीच समस्या आहे. लाईटची समस्या हा नेहमीच असते. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील टाकलेली आहे, तर तुम्ही सगळ्यांनी ती जॉईन करा. हा 2005 चा फिफ्थ पूर आहे. ओके सॉरी 2025 चा पूर आहे. नंबर डीएम करा, मोबाईल नंबर 87 66 96 74 01. आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. सगळ्यांना विनंती राहील की फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करा, कृपा करून फोन जास्त करू नका. जर अर्जंट काही असेल तरच तुम्ही कॉल करा. पाऊस आहे का? पाऊस नाही ना. नंबर 87 66 96 74 01. उल्हास नदीचे आताच्या क्षणाचे अपडेट म्हणजे उल्हास नदीची पाणी पातळी ही 13 मीटर एवढी आहे. उल्हास नदीची पाणी पातळी ही 13 मीटर आहे. कोणीही काळजी करू नका. उल्हास नदीच्या नवीन पुलावरती आपण आहोत आणि या पुलावर देखील सुरक्षा जाळ्या ज्या आहेत त्या बसवल्या गेल्या पाहिजे अशी आपण विनंती करतोय, अशी इथले नागरिक विनंती करतायत. आता कुठे जायचं आपण तेही सांगा. चला, आंबेशिव नदी टिटवाळा जाताना ती पण भरली आहे. नितीन खंडागळे सर, आम्हाला प्लीज तुम्ही दृश्य पाठवू शकतात का? आंबेशिव कुठलं तुम्ही वालवली पूल बोलतायत का? त्या ठिकाणी जाऊया आपण, तिथलंही दाखवूया नक्कीच. आंबेशिवचं असेल तर तुम्ही आम्हाला प्लीज कृपा करून व्हिडिओज पाठवत चला. छान होईल जर तुम्ही व्हिडिओज पाठवले तर आपण ते नागरिकांपर्यंत जे आहे ते पोहोचवू शकतो. आज नवरात्री आहे आणि आज नारंगी कलर आहे. पण काय वाटतंय, नारंगी कलर तुम्ही खेळू शकतात का बाहेर घालून? जो आहे गरबा खेळू शकणार आहात का आज? की छत्री नारंगी कलरची घ्यावी लागणार आहे? की रेनकोट तुम्ही घेऊन बाहेर पडणार आहात? पाऊस नाही, पाऊस आहे, लाईट नाही. आता पाऊस चालू आहे म्हटल्यावरती काय पेन येणार आहे का? काय येणार आहे का? भाईराव सर, नाही समजलं काय येणार आहे का, व्यवस्थित सांगा. ट्रेनचं मेगा ब्लॉक आहे, परंतु ठीक आहे, रविवारी तेच असतं. भीमराव सर, तुम्ही जे बोललात ते नाही समजलं मला, काय बोलतात व्यवस्थित बोला. आज रविवार आहे, कोणाचे काय अपडेट्स आहेत? संदीप तिवारी, धन्यवाद. सगळेजण लाईव्ह बघताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कमेंट्स करत चला, थोडा वेळ म्हणजे आपल्याला अपडेट्स मिळतील. बदलापूर व्यतिरिक्त तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात? बदलापूर गावात काय अपडेट आहे? बदलापूर गावात कसे अपडेट्स आहेत आम्हाला नक्की सांगा. एम्पायरच्या जवळ तुम्ही आहात का? हेनरीपाडा परिसरामध्ये कुठल्या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे का? त्या ठिकाणी लाईव्ह येण्याची गरज आहे का तेही सांगत चला. 5 सप्टेंबरला देखील आपण बघितलं होतं खूप प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस होता. त्यावेळेस सुद्धा उल्हास नदी पूर्ण बॅरिगेड्स वगैरे लावले गेले होते. म्हणजे उल्हास नदी जे आहे, आपण आता सवय झाली आपल्याला, उल्हास नदीची पाणी पातळी वाढली तरी सुद्धा. आंबेशिव नदी टिटवाळा, हो तुम्ही आम्हाला प्लीज कृपा करून याचे व्हिडिओज किंवा फोटोज जे आहेत ते पाठवत चला. लाईव्ह कमेंट बघते. हा कितवा पूर आहे सांगू शकाल का? कोणता? सोलापूरचा 5वा पूर सांगितला जातो आहे. सोलापूरचा जो आहे 5वा, म्हणजे आता सध्या 2005 मधला हा 5वा पूर आहे असं सांगितलं जात आहे. पूर का परिस्थिती निर्माण होते? तुम्हाला काय वाटतं? पूर परिस्थिती ही जास्त का निर्माण होते आहे? यामागे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जर आपण बदलापूरमध्ये बघत असाल, बदलापूरमध्ये पूर परिस्थिती होत नाहीये, परंतु बदलापूरमध्ये उल्हास नदी जास्त करून भरती बघायला मिळते. कारण बदलापूरमध्ये होत असलेलं शहरीकरण, बदलापूरमधले अनेक असे नदी नाले ओढे आहेत ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत आणि त्याचमुळे कदाचित जे आहे ही परिस्थिती आपल्याला आता बघायला मिळते. आपण बघितलं असेल, जर तुम्ही 2016 मध्ये 2017 मध्ये जर इथे रहिवाशी म्हणून आलेले असाल तर संपूर्ण अर्ध जंगल होतं बदलापूर शहर. खूप ठिकाणी बिल्डिंगा देखील नव्हत्या, फक्त नाले होते, नदी नाले ओढे असे होते. मात्र आज
त्याच नदी नाले ओढ्यांमध्ये मोठे मोठे कॉलम टाकून भरती टाकून ते नदी नाले ओढे बुजले गेले आणि त्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या गेल्या आणि त्यामुळे कुठेतरी सगळं जे आहे नदीला देखील जाण्यासाठी पाणी नाहीये आणि त्याचमुळे आज पूर परिस्थिती जी आहे प्रत्येक ठिकाणी निर्माण होते. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तो आपण कधीच विसरू शकत नाही. बोलायला देखील आम्हाला काही वाटणार नाही कारण आपण पत्रकार आहोत. शेवटी सत्य परिस्थिती मांडली पाहिजे ती म्हणजे कुठेतरी होत असलेला भ्रष्टाचार. त्याच भ्रष्टाचारामुळे मोठे मोठे टेंडर्स निघतायत नाले सफाईच्या नावाखाली. मात्र नाले सफाई ही खऱ्या दृष्टीने केली जाते आहे का? नाले सफाई झाली नाही तर नाल्यांमधून व्यवस्थितरित्या पाणी वाहणार नाही आणि त्या पर्यायी जे आहे पाणी विविध ठिकाणी चॉकअप होतं आणि त्याचमुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होण्यासाठी एक मोठा हातभार लागतो या ठिकाणी. असं नाही की फक्त पाऊसच पडतो आहे म्हणून. तुम्हाला काय वाटतं यावर नक्कीच सांगत चला. ओके, लोकल ट्रेनची माहिती सांगा. पावसाळ्यात बदलापूरकरांना सतत विचारलेले प्रश्न. एक प्रश्न, डॅम सोडला का? ठीक आहे, शुभम गावकर सर त्याचंही उत्तर देते तुम्हाला. पावसाळ्यामध्ये बदलापूरकरांना दोन गोष्टींची भीती असते आणि त्यांना तेवढा आनंद देखील असतो. सगळ्यात पहिला असतो तो म्हणजे बारवी डॅम जे आपल्या बदलापूरमध्ये आहे. आपल्याला अभिमान आहे आणि पण पावसाळा पडला की एवढी भीती वाटते. पण एक सगळ्यात महत्वाचं, बारवी डॅम जरी सोडलं तरी सुद्धा बदलापूरकरांनी काळजी करण्याची गरज नाही कारण बारवी डॅमचं जे पाणी आहे ते आपल्या उल्हास नदीमध्ये येत नाही. त्यामुळे बारवी डॅम जरी ओव्हरफ्लो झाला, बारवी डॅम जरी 100% भरला, 80% भरला तरी सुद्धा तुम्ही कोणीही काळजी करण्याची गरज नाहीये. फक्त कर्जत झालं, या लोणावळा झाला, या साईडला जर मुसळधार पाऊस पडला तर काळजी करण्याची गरज आहे कारण त्या साईडवरून पाणी जे आहे ते वाहत येतं आणि आपल्या उल्हास नदीला मिळतं. त्यामुळे जर तुम्ही काही अफवा तुम्हाला मिळत असतील की बारवी डॅम 80% भरलं, बारवी डॅमचं एक जे आहे दरवाजा उघडा करण्यात आला, पाणी सोडण्यात आलं तर याचा परिणाम जो आहे उल्हास नदीवर होईल, तर असं कोणीही काळजी करू नका. आपण तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवत आहोत. चला पुढचं कोणीतरी काहीतरी विचारलंय माहिती ते बघूया. ट्रेनची माहिती सांगा. ट्रेन सध्या थोड्याफार उशिराने धावत आहेत. बारवी डॅम किती दिवस झाले तेव्हाच भरले. बारवी डॅम 1 महिन्यांपूर्वीच जे आहे 80% भरलेला आहे बारवी डॅम. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पण एक मात्र लक्षात ठेवा, बारवी डॅम भरलं की तुम्हाला पाणी जे आहे ते कमी बघायला मिळेल कारण दूषित पाण्याचा साठा जो आहे तो जास्त प्रमाणात होतो आणि आपले महावितरणवाल्यांची एवढी कृपा आहे बदलापूरवर की ते काही लाईट देत नाही, वीज देत नाही. त्यामुळे जल प्राधिकरणाकडे वीज राहत नाही आणि विजेच्या समस्यामुळे जे आहे फिल्टर चालत नाही, फिल्ट्रेशन होत नाही आणि बदलापूरकरांना उल्हास नदी बारवी डॅम असून देखील पिण्याचं पाणी मिळत नाही. तर ही एक वास्तव स्थिती आहे. बरोबर आहे, हे सगळं आता नेहमी झालंय. आता शेवटी निसर्ग आहे, काय करणार. बरोबर. आज काय विचार करत आहात तुम्ही? आज हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला तेही सांगत चला. आपण एकदा त्या साईडला फिरवूया आणि लागलं तर मग परत जे आहे बदलापूर मधील उल्हास नदीचे जे अपडेट्स आहेत आपण घेत आहोत. तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या. मी 2 सेकंदात जे तुमच्या देखील प्रतिक्रिया ज्या असतील आपण त्या आता ऐकणार आहोत. डॅमला पाणी सोडलं का? बारवी डॅमला जरी पाणी सोडलं तरी सुद्धा त्याचा इथे काही परिणाम होणार नाहीये तर तुम्ही कोणीही काळजी करू नका. ठीक आहे, परत काही मेसेज आलेत ते बघूया आपण. ज्या वेळेला आम्ही काय सुदेश सर बोलतायत, तुम्ही रिपोर्टिंग करतायत, तुम्ही काळजी घ्या असं. धन्यवाद. तुमच्याशी बोलल्यावर खूप छान वाटतं जेव्हा सगळे नागरिक असे बोलतात आमच्याशी. त्यावेळेला शनीनगरच्या पुलाला पाणी आले आहे का रस्त्यावर? नाही, शनीनगरच्या पुलाला काही पाणी आलेलं नाहीये. शनीनगरचा पूल छान आहे, पूलच नाहीये तिथे. आणि शनीनगरच्या नवीन पुलावर तर सध्या खूप छान डेव्हलपमेंट सुरू आहे, ती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करू. हा, एवढा पाऊस पडून पण पाणी कपात का? अगदी छान प्रश्न आहे ओमकार सर. एवढा पाऊस पडून सुद्धा पाणी कपात का, याच्यावरती आपले समाजसेवक हर्षद भोपी सर यांनी खूप सुंदर जे आहे बदलापूरची खरी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. ती देखील तुम्ही नक्कीच बघा. 260 कोटींची पाण्याची योजना जी आहे ती मंजूर झाली असं आपण काही दिवसांपूर्वीच आपण देखील प्रसारित केलं होतं बातमीद्वारे. पण तरी सुद्धा बदलापूर शहरामध्ये पाणी पुरवठा का होत नाही, याला सगळ्यात महत्वाचं कारण एकच सांगितलं जातं, ते म्हणजे बदलापूर मधील महावितरण याला सगळ्यात जास्त जबाबदार आहे असं सांगितलं जात आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं म्हणजे बदलापूर मधील लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे आणि त्याचबरोबर जेवढा काही पाण्याचा साठा हा उल्हास नदी म्हणून घेतले गेला पाहिजे तेवढा घेतले जात नाहीये. कारण जी काही प्रोसेस असते त्याच्यासाठी लागणारा जनरेटर असू द्या, नाहीतर पाणी साठ्यासाठी लागणाऱ्या ज्या मोटर असू द्या, त्या मोटर 24 तास चालतात.
मात्र याच वेळेस जर कधी वीज नसली किंवा मध्येच लाईट गेली तर ती संपूर्ण प्रोसेस तिथेच थांबली जाते आणि पुन्हा ती प्रोसेस चालू करावी लागते, असं जे आपल्याला जलप्राधिकरणाने माहिती दिली. आणि त्याचमुळे जेवढा पाहिजे तेवढा पाण्याचा साठा देखील आपण उल्हास नदीमधून घेऊ शकत नाही, फिल्ट्रेशन होत नाही आणि त्यामुळे उल्हास नदीचं पाणी देखील जे आहे आपल्याला उल्हास नदी असून देखील बदलापूरकरांना पाणी जे कमी पडते, ही सगळ्यात वास्तव परिस्थिती आहे. याच्यावरती नक्कीच काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे, कारण बदलापूरमध्ये आता मोठे मोठे जलकुंभ उभारले जात आहेत. मात्र त्या जलकुंभांमध्ये पाणी नसेल तर मग काय करायचं? पावसाचं पाणी घशात गेलं की आवाजही बसतोय. तुमच्या प्रश्नांची उत्तर देणं आमचं आद्य कर्तव्य आहे. पुढचे प्रश्न बघूया काय आहेत ते. नाही, लोकल सेवा सुरळीत नाहीये. लोकल सेवा 5 ते 10 मिनिटं उशिराने धावतायत. घाट माध्यमवर मुसळधार पाऊस आहे. हो, बरोबर. धन्यवाद रोनी सर. शुभंकर सर बरोबर दिलं तुमच्या प्रश्न. शनीनगरचा पूल नाही. धन्यवाद धन्यवाद. आज सगळ्यांनी तब्येतची काळजी घ्यायची आहे. आज सर्वांनी तुम्ही तुमच्या तब्येतची काळजी घ्यायची आहे, नाहीतर माहिती पडलं की सगळ्यांनी छान छान ड्रेस घालून गरबा खेळला आणि ड्रेस दाखवण्यासाठी तुम्ही सगळेचे सगळे ओले झालात आणि त्यामुळे आजारी पडलात. असं करू नका, नाहीतर जे दवाखाने आहेत ते देखील रविवारी चालू ठेवावे लागतील. तर डॉक्टरांसाठी छान आहे, परंतु त्यांना देखील तिथे प्रेशर येईल एवढे सगळे पेशंट बघितल्यावरती. अमोल पाटील, थँक्यू मॅडम फॉर अपडेट. थँक्यू, धन्यवाद. रविवार असून पण तुम्ही आज कामावर गेलेले आहात का? आज काय प्लॅन करतायत? सकाळी कोणी कोणी काय जेवण केलं? नवरात्री चालली आहे म्हटल्यावरती व्हेज आहे सगळ्यांच्या घरी, पण काय प्लॅन करतायत? पनीर आहे, काय आहे? आम्हाला नक्कीच सांगत चला. तोपर्यंत आताच्या क्षणाचे अपडेट बघूया. 13 मीटर एवढी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे. हा, बरोबर. अवधूत देसाई, खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला बाहेर राहून ही अशाच वेळेला खात्रीशीर माहिती मिळते. खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली आपण एवढा वेळ यासाठी लाईव्ह करतोय कारण खूप अफवा ज्या आहेत आपल्या उल्हास नदीबद्दल पसरवल्या जातात की उल्हास नदी जी आहे पाण्याची पातळी उल्हास नदीची वाढलेली आहे असं आणि धोक्याची परिस्थिती आहे, परंतु असं काही नाही. आपण सध्या जर बघत असाल तर सर्व काही लाईव्ह मध्ये आपण आता सध्या बघण्याचा जो आहे प्रयत्न करत आहोत. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. 13 मीटर एवढी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे. तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही ते देखील नक्कीच करत चला. तुमचे जे काही प्रश्न असतील आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून करत चला. आपण तुमच्या प्रश्नांची देखील जी आहे उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय? हा, मी कमेंट बघते, एकच मिनिट द्या. तरुणाई जे आहे या ठिकाणी येते सध्या. आता आपण जर बघत असाल तर हे जे मुसळधार पावसामुळे घसरगुंडी वगैरे जिमचे जे साहित्य आहे ते सर्व काही पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसतंय. मी तुमच्या कमेंटही नक्कीच बघते. 1-2 मिनिटं द्या. आताच्या क्षणाची किती पाणी पातळीमध्ये वाढ झाली का ते आपण सध्या आता बघत आहोत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार सकाळपेक्षा जे आहे आता उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला कमी जी आहे उल्हास नदीची पाण्याची पातळी बघायला मिळते. परंतु पाऊस जर असाच मुसळधार पडत राहिला तर होऊ शकतं की उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होईल. अजून किती दिवस पाऊस पडणार आहे? पाऊस अजून आपले हवामान तज्ञ अभिजित मोडक सर यांनी सांगितलंय की अजून जे आहे आपल्याला असाच पाऊस थोडाफार पाऊस जो आहे उद्यापासून कमी होण्याची शक्यता आहे, परंतु सांगू शकत नाही. जर घाट परिसरांमध्ये पाऊस पडला तर इथे देखील जे पावसाचं प्रमाण वाढताना आपल्याला बघायला मिळेल. कमेंट बघूया आपण आता. पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ठीक आहे, ओके. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. किती पाऊस झाला तर पाणी कपात होणारच सोमवार आणि शुक्रवारचा? हो, सोमवार आणि शुक्रवार नाही, नेहमीच होणार. दर्शक, ओके. विजय सर बोलतात नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केले आहे का?
नगरपालिका सध्या या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. ज्या वेळेला आपण लाईव्ह करतो त्यावेळेला नगरपालिकेपर्यंत माहिती पोहोचते. आणि आज तर रविवार आहे म्हटलं, त्यांचा हक्काचा दिवस आहे, आपण त्यांना त्रास नाही देऊ शकत, त्यामुळे त्यांना आराम करू द्या. आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्यावा लागणार आहे असं वाटतंय आता. पण अजूनही काही आपत्ती आपल्याला जाणवत नाहीये या ठिकाणी, त्यामुळे काळजी करू नका. डॅम पाणी सोडलं का? डॅम पाणी जरी सोडलं तरी तुम्ही काळजी करू नका. गणेश सर धन्यवाद, तुमच्यामुळेच आम्हाला घर बसल्या बदलापूरच्या बातम्या मिळतात. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर पाऊस पडल्यावरती आमच्यासाठी सुद्धा एक चॅलेंज असतं की बाहेर पडायचं आणि अचूक वेळेमध्ये अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची, नाहीतर असं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप खूप धन्यवाद तुम्हाला मनापासून, कारण तुमच्या सगळ्यांमुळे जे आहे आपली बदलापूर वृत्तवाहिनीने 1,36,000 जो फॉलोअर संख्या आहे ती गाठलेली आहे. आणि हे सगळं काही तुमच्याचमुळे होत आहे, कारण तुम्ही नेहमी पाऊस असला तरी सुद्धा आमच्या सोबत असतात, लाईव्ह बघत असतात. पाऊस अजून थोडाफार वाढण्याची शक्यता आहे. जर घाट परिसरांमध्ये पाऊस जास्त पडला तर इथे देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आणि आज तर रविवार आहे, तुम्ही सगळे विचार करत असाल की हा पाऊस आज पडण्याच्या ऐवजी उद्या पडायला पाहिजे होता, लोकल ट्रेन पण बंद पाहिजे होत्या आणि सुट्टी मिळायला पाहिजे होती. पण जसं आपण नेहमी विचार करतो तसं होत नाही. गणेश गायकवाड सर बोलतायत की पाणी अजून वाढणार आहे. नेरळ, भीमाशंकर, डोंगरावर खूप पाऊस पडत आहे. मी तिथेच आहे. अरे बापरे, तुम्ही नेरळ, भीमाशंकर डोंगरावर. ओके, धन्यवाद धन्यवाद गणेश गायकवाड सर, खूप खूप धन्यवाद. म्हणूनच जे आपण त्याचमुळे आपण जे आहे अपडेट्स लाईव्ह घेत असतो. कारण बघा, आपल्याला गणेश गायकवाड सरांनी अतिशय महत्वाची माहिती दिली की पाणी अजून वाढणार आहे आणि नेरळ, भीमाशंकर डोंगरावर जे तिथे देखील पाऊस पडतोय. खूप महत्वाची माहिती दिली. आपत्ती निष्काळी पण दिसून येत आहे. काय? नायरा जवळ पाणी आलं आहे? अरे नाही, कोणी सांगितलं नायरा पेट्रोल पंपाजवळ पाणी आलंय? तुम्ही का अफवा पसरवतात मला समजत नाही. म्हणजे तुम्ही लोकांनी ना असं करू नका, अफवा कोणीही पसरवू नका. नायरा पेट्रोल पंप जवळ कुठे पाणी आलंय हे लाईव्ह आहे या ठिकाणी. आणि नायरा पेट्रोल पंप जवळ अद्यापही जे पाणी आपल्याला आलेलं दिसत नाहीये. नायरा पेट्रोल पंप त्या साईडला राहिला आणि पाणी पातळी जी आहे इथे आपल्याला फक्त बघायला मिळते. ज्या घसरगुंड्या वगैरे ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या फक्त याच्या खाली दिसत आहेत, आपल्याला पाण्याखाली दिसत आहेत, बाकी काहीच नाही. त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका. तुम्ही घरात राहा, फक्त सगळ्यांनी सुरक्षित राहा. आणि अफवांवर विश्वास तुम्ही ठेवू नये यासाठी जे आम्ही लाईव्हद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कोणीही काळजी करू नका. स्वप्नाली ताई, यू आर डुईंग वा गुड, प्लीज कीप द वर्क. नक्की नक्की, धन्यवाद धन्यवाद भूषण म्हात्रे सर. खरा पाऊस उद्याच. सारिका मॅडम, एक काम करता का प्लीज, आपण जे बोलतोय ना ते रेकॉर्ड करा आणि स्टेटसला ठेवा. मी तुमचं नाव घेते, रेकॉर्ड करा आणि स्टेटसला पण ठेवा आणि मला पण टॅग करा, आपल्या बदलापूरला पण टॅग करा व्हॉट्सअप स्टेटसला. 8766967401. चला, मी नाव घ्यायला सुरुवात करते. सारिका मॅडम. तर मॅडम, तुम्ही एवढी रिस्क घेऊन आम्हाला माहिती देता, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. नक्कीच, धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. रॉनी सर बोलतायत की खरा पाऊस तर उद्याच आहे. अगदी बरोबर, धन्यवाद. तुमचा आभार न्यूज दिल्याबद्दल. हसन सर, धन्यवाद सर. स्वप्नाली ताई, यू आर डुईंग गुड जॉब. थँक्यू भूषण सर. विशाल सर, तुम्ही कुठून बघत आहात लाईव्ह ते पण सांगा. मॅडम, अजून किती दिवस पाणी असेल? असंच राहील पाणी अजून खूप दिवस. जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत पाऊस राहणार. नवरात्र गेली की पाऊस जाणार आणि परत येऊ पण शकतो, हा सांगू शकत नाही. परंतु जी ओढ असते ना नागरिकांना, तरुणांना की बाहेर जायचंय नवरात्रीमध्ये, मजा करायची आहे, खेळायचा आहे गरबा, तर त्यामुळेच आपल्याला जास्त पाऊस बघायला मिळतोय. पाण्याची पातळी, आताच्या क्षणाची पाण्याची पातळी जी आहे साधारणतः अर्धा ते 1 तास पूर्वी 13 मीटर एवढी सांगण्यात आली होती. आता अजून आपल्याकडे अपडेट्स जे आहे ते आलेले नाहीये. पाणी पातळी वाढत आहे सध्या तरी. हा, पाणी पातळी वाढत आहे, पण तुम्ही काळजी करू नका. रेड ऑरेंज अलर्ट जे आहे ते देण्यात आलेले आहे, सांगण्यात आले आहेत. बसून घ्या इथे. खूप वेळ झाला आपण लाईव्ह आहोत, कारण तुमचे खूप प्रश्न येत आहेत सगळ्यांचेच. एक महत्व, आपण लाईव्ह मध्ये पाणी नायरा जवळ पास दिसत आहे. नाही रोनी सर, नाही, लाईव्ह मध्ये पाणी नाहीये. बघा ना व्यवस्थित, पाणी जे आहे ना फक्त
जे आपले घसरगुंडी आहे ना तिथपर्यंत आहे. ते जिमचे जे साहित्य आपल्याला बघायला मिळत आहेत ना ते सुद्धा अजून पाण्यात नाहीये. तर काही काळजी करू नका. ते पाणी नाहीये, ते फक्त आपल्याला जो हे असतो ना रस्ता असतो तो रस्ता दिसतोय त्याचा. पाणी फक्त इथपर्यंत आहे. उल्हास नदीच्या जी घसरगुंडी आहे ना तिथपर्यंत पाणी आहे. नंदिता मॅडम खूप खूप आभारी आहे बदलापूरचे अपडेट दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. पण तुम्हाला सगळ्यांना अपडेट जर लवकर पाहिजे असतील तर आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा, जेणेकरून लवकर अपडेट येतील. कारण फक्त पावसाळा आला की तेव्हाच तुम्हाला आम्ही दिसतो, नंतर दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि जॉईन करा आपले बदलापूरचं फेसबुक पेज. हा ओके. स्टेशन जवळची कंडिशन कशी आहे वेस्ट आणि ईस्ट? स्टेशन जवळचं काही नाहीये. स्टेशन जवळ एकदम ओके आहे. आपण त्यांना विचारूया, इकडून आले असतील आता सध्या पाणी बघण्यासाठी आलेत. काय बोलतात? यहाँ पे हम लोग बोलो ना. एक मिनिट रुका, मी लाईव्ह माईक देते. घ्या जरा इकडे एक मिनिट बघू द्या, माहिती घेते. कुठून आहात तुम्ही? रुको वैसे रुको. माईक पण चेक करावं लागेल ना, यांचं काहीतरी माहिती देता येते, काहीतरी घडलंय त्यांच्यासोबत. बघूया आपण नेमकं काय सांगतायत ते. हा हा ठीक आहे ठीक आहे. आवाज ओके असेल ना? हाँ काय झालंय? कल शाम में दोपहर के 3:30 बजे हमारा बच्चा इधर पे आया था. 3 बच्चे आए थे, 2 छोटे एक बड़ा था. 19 साल का लड़का था. वो बह गया पानी में. मच्छी वाले जो फिश वाले रहते हैं ना, वो लोगों ने ढूंढने की कोशिश की. रात में वो लोग थे वहां पर, लेकिन उनको नहीं मिला. 2 बच्चे बच गए हमारे, एक बच्चा अभी तक नहीं मिला. रेस्क्यू टीम से हमने हेल्प मांगी, पुलिस वालों से हेल्प मांगी. आए वो लोग, लेकिन पानी में नहीं उतरे. किसी ने कोई मदद नहीं किया अभी तक. हम लोग कल से परेशान है, बस पागल की तरह ढूंढ रहे हैं यहाँ कि कहीं से कुछ मिल जाए हम लोग को. कितने साल का बच्चा है? 20 साल का है. 20 साल का है. अब नेक्स्ट मंथ उसको 21 साल लगेगा. वो कहाँ पे रहते हैं आप? अंबरनाथ वेस्ट में. वो इधर क्यों आए थे? घूमने आए थे क्या? नहीं, वो जोमेटो में काम करता था, तो जोमेटो का डीमार्ट के पास उसका ऑर्डर था, वहाँ देने आया था. ऑर्डर देके कीचड़ लग गया था उसके पैर में, तो वो बोला मैं धो लेता हूँ. बस धोने गया और वहाँ उसका पैर स्लिप हो गया. किसने देखा उनको? किसी ने देखा? छोटे भाई थे साथ में, उन लोगों ने देखा डूबते हुए सामने. ये कब हुआ? कितने बजे हुआ? कल शाम में 5:30 बजे. तो आपने पुलिस स्टेशन वगैरह कहीं पे कंप्लेंट? ऑनलाइन कंप्लेंट की हम लोगों ने. यहाँ पे पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट नहीं किया अभी तक? किया था. नहीं, उन लोगों ने क्या बोला, कल चौकी गए तो. काल आम्ही गेलेलो तर ते बोले ऑनलाईन कंप्लेंट झालीये. आणि काल पाणी लई कमी होतं. आज पाणी पूर्ण एकदम बघा ना तुम्ही केवढं पाणी. आम्ही सकाळपासून 20-30 मुलं लोक ते आपलं रायता ब्रिज पर्यंत गेले आणि आम्ही इथे विचार केला का कमी पाणी असेल, पण आता ज्या ठिकाणी झालं ना त्या ठिकाणी भरपूर पाणी आहे मॅडम. आणि इकडे पण काल पाणी नव्हतं, तर रेस्क्यू टीम वाले काल फक्त आम्हाला दिलासा दिली की आम्ही शोधेन, पण सकाळपर्यंत पाणी एवढं वाढलं पावसामुळे तर मॅडम आमचा मुलगा आता कुठे काय समजत नाही. आता काय पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे ना तुम्ही कंप्लेंट? दिलेले कंप्लेंट. तो झोमॅटो मध्ये काम करायचा का तुमचा? हो. भयंकर परिस्थिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा जो मुलगा आहे तो झोमॅटो मध्ये काम करत होता आणि त्याला जे आहे त्याच्या पायाला चिखल वगैरे लागला, त्यामुळे तो इथे पाय जे आहे ते धुण्यासाठी गेला, परंतु त्याच प्रवाहामध्ये जो आहे तो काल वाहून गेला. किती वाजता सुमारास झालं? किती वाजताच्या सुमारास झालं? 5:30 बजे के बीच में. 5 बजे के बीच में हम लोगों को 5 बजे यहाँ से फोन आया था. 5:30 पौने 6 बजे वैसे ही तुरंत हम लोग आए, लेकिन उस वक्त पूरा अंधेरा था यहाँ पर, तो कोई भी आगे नहीं बढ़ रहा था हमारे साथ. 4:30-5 बजे के करीब. 4:30-5 बजे. और आप कब आए? हम लोग 6 बजे यहाँ पहुंचे. जैसे ही हमको खबर मिली हम आधे घंटे में अंबरनाथ से यहाँ पहुंच गए. तो अभी आप क्या कर रहे हो? अभी आगे क्या कर रहे हो? ये कोशिश कर रहे कि कोई हमको हमारा बच्चा ढूंढ के दे दे. बस जितना हम लोगों के लिए कोई कर सकता, बस हमारा बच्चा ढूंढ के दे दे. क्योंकि अभी ये टीम ही कुछ कर सकती है हमारी. हमको तो नहीं आती स्विमिंग, कि हम कूद मार के देख ले. काल त्यांचं म्हणणं आहे की काल झालंय ते दुपारी. फोटो वगैरे आहे त्याचा? काही दाखवा ना, फोटो दाखवा त्याचा. त्यांचा फोटो बघूया आपण. त्यांचं म्हणणं आहे की उल्हास नदीमध्ये जे आहे एक जो त्यांचा मुलगा आहे
20 वर्षाचा तो वाहून गेलेला आहे असं. पण बघूया नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं. हे बघा, हा त्यांच्या मुलाचा फोटो आहे. तो अंबरनाथ वरून इकडे डिलिव्हरी करण्यासाठी आला होता ना झोमॅटोची. हा त्यांचा मुलगा आहे. त्यांचं म्हणणं आहे की तो वाहून गेलाय. मात्र मग जर अशी परिस्थिती असेल तर अद्यापही या ठिकाणी आपल्याला काही सुरक्षा यंत्रणा का दिसत नाहीये. नेमकं हे काय आहे मॅटर, याच्यावरती खोलवर तपास केला गेला पाहिजे. कारण आपण देखील हा लाईव्ह करतोय, कारण त्यांनी लाईव्ह मध्येच आपल्याला या ठिकाणी सांगितलं की असं असं आमच्यासोबत झालं आणि तुम्ही ते दाखवा असं. तर मग जर असं एखादी घटना बदलापूरमध्ये घडली आहे का, मग घडली आहे तर याच्यावरती अजून कोणी का लक्ष देत नाहीये. आपत्कालीन वाले काय सांगतायत तुम्हाला. वो लोग बोलते हैं आप लोग जाओ, हम लोग ढूंढेंगे, कल सुबह आना. कल शाम में हम लोगों को ये बोल के भेजा कि कल सुबह आना, ढूंढेंगे. सुबह 11 कंप्लेंट कुछ लिया है उन्होंने, कुछ है नहीं बोला है कि ऑनलाइन हुआ. हम लोगों को कोई लेटर नहीं दिया, कोई कंप्लेंट नंबर नहीं दिया, बस बोला ऑनलाइन ही हुआ है. और बोला कल सुबह आना, हम लोग ढूंढेंगे. लेकिन सुबह 7 बजे से हम लोग परेशान है. रेस्क्यू टीम 11 बजे आई, 10:30 पौने. कौन था, मतलब किससे मिले हो आप, किसी का नाम भी बता सकते हो, किससे मिले हो, मतलब कैसे पता चलेगा कि ये घटना कल हुई है ऐसा, क्योंकि अभी सब लाइव चालू है. जहाँ बंगलो है ना, डीमार्ट से जो रास्ता जाता है वहाँ पे पूरे बंगलो है. वो बंगलो वालों को पता है, वहाँ के वॉचमैन को पता है. किधर हुआ ये, यहाँ पे नीचे हुआ क्या, कहाँ पे हुआ. नहीं, यहाँ से आगे. डीमार्टच्या इथून बघा ते 11 बंगले रितू वर्ल्डचे ना, रितू वर्ल्डच्या बाजून जागा आहे, तिकडे डिलिव्हरी दिली त्यांनी आणि तिकडे गेला तो. तिकडे गेला तर पाणी आहे, म्हणजे अंघोळ विंगुल करतो स्पॉट येतो तो तिकडे गेला, म्हणजे तो हातपाय धुवायला तो तसंच म्हणजे आतमध्ये पडला. त्याच्या मागे ते 2 लहान मुलं त्याचे भाऊ ते पण गेले. तर त्यांना तिकडे मासे पकडणार आहे ना, त्यांनी त्याला 2 जगाला वाचवलं, पण तो तिसरा भेटला नाही. मग तसंच आम्हाला त्यांनी फोन केला. ते मासे पकडणाऱ्यावाल्यांनी शोधलं, बोलता 1 घंटा शोधला, त्यांना काय भेटलं नाही. तर आम्हाला यांनी फोन केला. मग आम्ही लगेच आलो. आम्ही पोलिसांना फोन केलं, फायर ब्रिगेडला फोन केलं. फायर ब्रिगेड आम्हाला 8:30-9 वाजता आली बोले आम्ही शोधणार नाही, सकाळी तुम्ही या. आणि आम्ही सकाळपासून 8 वाजेपासून आम्ही शोधतोय. रायताला गेलो, रायतून शांतीसागर गेलो. आम्ही बोलत चला इकडे बघूया, इकडे भेटेन काय असेल, कुठे अडकला असेल तर. फक्त तेवढं इथं येऊन त्यांनी वरतूनच बघितलं का जास्ती काय आतमध्ये गेला आणि पाणीचं पण फोर्स जास्ती, म्हणून ते पण बोलले का आमच्याशी आता काय सध्या होणार नाही. आणि काल शोधला असतं तर काय ना काय भेटलं. तर काल पाणी बिलकुल मॅडम कमी होतं, बिलकुल कमी होतं, नाच्या बरोबर पाणी होतं. पोलीस स्टेशनमध्ये पण याची आता आम्ही तेच चाललोय, पोलीस स्टेशनला चाललेलो. तसं तुम्हाला बघितलं मॅडम, आम्ही थोडा विचार केला काय हेल्प भेटेल तर आम्हाला, त्यामुळे. आपण पुन्हा एकदा फोटो बघूया. नदी किनाऱ्यावर जर तुम्ही राहत असाल कोणीही आणि तुम्हाला जर कुठे नदी नाल्यांच्या किनारी ते दिसले तर आम्हाला नक्कीच जे आहे तुम्ही लाईव्ह मध्ये आमच्या नंबरवरती सांगत चला आपले बदलापूरच्या. बघा हे जे आहेत 20 वर्षीय तरुण डीमार्ट जवळ त्या साईडला जे आपलं उल्हास नदी वाहत येते तिकडून रितूवडच्या साईडनी बदलापूर पश्चिम तिथून जे आहे हे वाहून गेलेले आहेत आणि ते आता नेमकं कुठे आहेत कोणालाही माहित नाही. आणि शोध मोहीम जी आहे ती सुरू आहे सांगितली जाते. परंतु जर तुम्हाला कुठेही नदी नाले किनारी कुठेही दिसले तर आम्हाला नक्कीच सांगत चला. धन्यवाद. तिकडे घ्या जरा. फसवणूक झालेली ना घराची, त्याबद्दल नंबर घ्या ना, आहे मोबाईलवरती. थांबा माझा कॉल करा ना. आपण जर बघत असाल तर बदलापूरमध्ये काल एवढी मोठी घटना घडलेली आहे. त्यांनी आपल्याला लाईव्ह मध्ये सांगितलं की एक मुलगा जो आहे तो वाहून गेलेला आहे असं. आता त्याची शोध मोहीम जी आहे ती चालू आहे असं सांगण्यात येत आहे. फोटो पाठवा मला व्हॉट्सअपला, आम्ही सगळ्यांना फॉरवर्ड करतो. काळजी करू नका, थोडंसं पाणी पातळी कमी झाली की ते शोधतील व्यवस्थित. आपके थ्रू से शायद किसी को भी अगर हमारा बच्चा दिखेगा तो हम तक की खबर आपके थ्रू से पहुंचेगी, इसलिए हम लोग रुक के आपसे बात किए. नाही कोई बात ठीक आहे. त्यांचा मुलगा कोणालाही सापडला तर त्यांनी जे आहे लवकरात लवकर कळवत चला. आपण त्यांचा देखील नंबर जो आहे तुम्हाला आम्ही देणार आहोत. त्याचे फोटो आम्हाला व्हॉट्सअप करा. हा, काळजी करू नका, माहिती पाठवून द्या आणि पोलिसांनी काय सांगितलं ते पण अपडेट देत चला. नक्कीच चालेल दादा. धन्यवाद. दिला का तुम्ही, डायल केला का, व्हॉट्सअप करा. हा हो तोच आहे तिकडे.
848383018511. ठीक आहे, याच्यावर मेसेज करा मला. थँक्यू. हो चालेल. खूपच महत्वाचे अपडेट्स आता आपल्याला माहिती पडले, परंतु जोपर्यंत पोलिसांकडनं आपल्याला काही माहिती मिळत नाही त्यावेळेला तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टी जी आहे ती सांगत नसतो. पण आता जर आपण बघत असाल तर आपल्याला लाईव्ह मध्ये जे आहे एक नागरिक इथे भेटलेले एक मॅडम होत्या. त्यांचं म्हणणं होतं की त्यांचा जो मुलगा आहे तो झोमॅटोवरती डिलिव्हरी करतो आणि ते डिलिव्हरी करण्यासाठी जो आहे तो बदलापूरमध्ये आला होता. रितुवर्ल्ड या साईडला, जी उल्हास नदीच्या साईडला जे पाणी वाहत येते त्या साईडनी जो नाला आहे तिकडून इकडे वाहत येतो तो, तर त्याच ठिकाणी जे आहे तिथे तो पायाला खिचड लागला असेल, त्याच्यात चिखल लागला होता, तर ते धुण्यासाठी गेला आणि ते जात असताना तो तिथून वाहून गेलेला आहे. शोध मोहीम सुरू आहे असं त्यांना सांगितलं गेलं. ऑनलाईन जे आहे त्यांची तक्रार दाखल झालेली आहे. मात्र ते आता बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये देखील जाऊन याचे अपडेट्स घेणार आहेत असं त्यांनी आपल्या लाईव्हद्वारे सांगितलं. मात्र बदलापूरच्या उल्हास नदीची पाण्याची पातळी काल कमी होती. त्यांचं म्हणणं होतं की काल जर ही शोध मोहीम चालू केली असती लवकरात लवकर तर आमचा मुलगा जो आहे तो आम्हाला सापडला असता. आता वास्तव अजून परिस्थिती काय आहे ते आपण बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामधून नक्कीच तपास करूया आणि ही संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परंतु आपण लाईव्ह मध्ये सांगत होतो की बॅरिगेड्स लावा, सुरक्षा जाळ्या लावा, ठिकठिकाणी लावा, पण हे कोणी लक्ष देत नाहीये आणि याच्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. आता बघा, परत बघा त्या ठिकाणी ते जे काका दिसले का सर आहेत काय माहिती, ते त्या नदीमध्ये काहीतरी टाकत आहेत. विनामूल्य कलश जे आहेत या ठिकाणी ठेवले गेले पाहिजे. आपण फक्त दिखावा करतो, ज्या वेळेला काही असतं त्याच वेळेला दाखवतो, ज्या वेळेला विसर्जन असतं त्यावेळेला आपण ठेवतो. आपत्ती व्यवस्थापन झोपले आहे का? इतका पाऊस आहे तिथे कोणीच नाही. शासन अलर्ट देऊन एकही प्रशासन अधिकारी कर्मचारी दिसत नाहीये. खरंच इथे कोणी आलेलं नाहीये. आपण त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करू, परंतु बहुतेक ते नायरा पेट्रोल पंपला पाऊस गेला की मग येतील असं असावं. आपले बदलापूरचा व्हॉट्सअप नंबर शेअर करा. 8766967401 हा आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. बदलापूर गाव ते स्टेशन वाहतूक चालू आहे का? बदलापूर गाव ते बदलापूर गाव पासून स्टेशन वाहतूक चालू आहे. अर्जंट आहे नाही ना, फोन करेल. बदलापूर गाव ते स्टेशन रोड चालू आहे सध्या. बदलापूर गावावरून स्टेशन रोड पर्यंत सगळं काही चालू आहे. आपण जर बघत असाल तर इथून कितपर्यंत जी वाहतूक आहे ती चालू आहे. नवीन पूल चालू आहे, जुना पूल देखील चालू आहे. आपण आता थांबूया या ठिकाणी. खूप वेळ झाला आपण लाईव्ह आलेलो आहोत. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला. आत्ताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट्स म्हणजे लाईव्ह मध्ये आपल्याला एक माहिती मिळाली की त्या जे एक ताई मॅडम होत्या त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांचा जो मुलगा होता तो झोमॅटोची डिलिव्हरी करण्यासाठी बदलापूरमध्ये आला होता आणि बदलापूरमध्ये आलेला असताना उल्हास नदीमध्येच, म्हणजे ही नदी जिथून वाहत येते रितुवर्ल्ड साईडनी जे आहे एका नाल्यामध्ये तो नदी नाल्यामध्ये चिखलचा पाय धुण्यासाठी गेला आणि तिथे तोल जाऊन जो आहे तो तिथे वाहून गेलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन त्याचा आता सध्या जे शोध घेत आहेत, परंतु शोध मोहीम सुरू आहे पण अजूनही त्याचा काही तपास त्यांना लागलेला नाहीये. आपण पुन्हा एकदा त्याचा फोटो जो आहे तो बघूया आणि जर तुम्हाला कुठेही ते दिसले तर नक्कीच सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु या गोष्टीचा आपण खोलवर तपास करू आणि त्यानंतर जे आहे तुमच्यापर्यंत जी माहिती असेल आम्ही ती पोहोचवणार आहोत. नाही, आपण एकदा तपास करूया आणि मग सांगूया सगळं, कारण चुकीची कुठलीही माहिती आपल्याला लाईव्हद्वारे द्यायची नाहीये. काय किती पाऊस झाला? ओके, चला आता थांबूया आपण इथे. खूप वेळ झाला आपण लाईव्ह आलेलो आहोत. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी हे दिल्याबद्दल, प्रतिक्रिया दिल्याबद्दल. एरंजाळ गावच्या नदीकडे शोधा त्याला, बरोबर बोलतायत डीपी प्रशांत सर, कारण नदी त्या साईडलाच वाहत जाते आपली, म्हणून त्या साईडला जर तुम्ही कोणी राहत असाल, जर तुम्हाला तो मुलगा दिसला, तरुण दिसला 20 वर्षीय, तर नक्कीच सांगत चला. हे धक्कादायक बाब जे आहे आपल्या बदलापूरमध्ये घडते म्हटल्यावरती याच्यावरती लक्ष जे आहे ते खरंच दिले गेलं पाहिजे आज. आणि माहिती सुद्धा नाही पडलं. खरं तर त्यांचं म्हणणं आहे की 5 वाजता काल ही घटना घडली, 6-6:30च्या सुमारात त्या इथे पोहोचले असतील, परंतु अद्याप ही गोष्ट कोणाला माहित नाही. कमीत कमी माहिती असेल तर इथे तरी बॅरिगेड्स लावा, इथे तरी सुरक्षा यंत्रणा तैनात करा, या ठिकाणी सुरक्षा जाळ्या लावल्या गेल्या पाहिजे. आपण एवढ्या वेळेला सांगतो परंतु कोणी या गोष्टीकडे लक्ष दिले जात नाही. नदीशी आपण खेळ करू शकत नाही. नदी एवढी मोठी नदी आहे आपली, त्याच्यामध्ये कधी काही होऊ शकतं, परंतु कोणी लक्ष देत नाही या गोष्टींकडे. ठीक आहे, थांबूया. साधारणतः 1 तास झाला असेल
49 मिनिटं झालेले आहेत आणि तरीही आपण लाईव्ह आहोत. सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला. आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला तेही सांगत चला. नवरात्रीच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीमध्ये स्वतःची काळजी घ्या आणि आज जेव्हा आम्ही लाईव्ह करायला येऊ तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, रेनकोट खरेदी करा आणि रेनकोट घालून मग तुम्ही गरबा खेळा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.